भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 127वी जयंती 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झाला। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं। समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करून त्यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित केला। तळागाळातील लोकांना बौद्धिक आणि सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून समानतेचा मंत्र देणारे दीपस्तंभ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या महामानवाला झी24 तासची आदरांजली। दादर, नागपूर, महाड ही नावं जशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाशी जोडली गेली, तसंच आणखीन एक नाव त्यांच्या नावाशी जोडलं गेले ते म्हणजे मावळ परिसरातलं तळेगाव दाभाडे। या गावातील एक वास्तू आजही बाबासाहेबांच्या वास्तव्याची साक्ष देते। पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरातलं हे तळेगाव दाभाडे गाव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं हे गाव। या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक वर्ष वास्तव्य केलं। याचा साक्षीदार आहे त्यांचा हा इथला बंगला। 1949 ते 1954 या काळात डॉक्टर आंबेडकरांच्या या बंगल्यात येऊन जाऊन वास्तव्य असायचं। येथील मुक्कामात बाबासाहेब ध्यान साधना करीत, राजकीय सामाजिक चळवळींना दिशा देणारे विषय ठरवत, बंगल्यात भेटीला येणाऱ्या पाहुण्यांना ते एकतरी झाड लावण्यास सांगत। अनेक वेळा ते स्वतः कुदळ फावडा घेऊन रोपटी लावत असत। बाबासाहेबांनी इथे 1947ला तळेगावला 23 एकर, वडगावला 13 एकर आणि कातवीला 5 एकर अशी जागा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी घेतली होती, परंतु त्यांचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही। एकदा 1960ला संपूर्ण 41 एकर जागा विकल्या गेली। जाणकाराच्या मतानुसार बाबासाहेब इथे 48 वेळा येऊन गेलेत। माईसाहेबांच्या त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की बाबासाहेब कधी कधी आलेत। ऐसपैस असा वरंडा, आतला प्रशस्त हॉल, दोन्ही हॉलच्या बाजूला 2 मोठ्या खोल्या, हॉलला लागून स्वयंपाकघर, त्याजवळ स्नानगृह, स्वच्छतागृह, बाबासाहेबांच्या वापरातील सागवानी लाकडाची कपाटं, टेबल अशा बाबासाहेबांच्या वस्तू आजही या बंगल्यात पाहायला मिळतात। बाबासाहेबांचं तळेगावातील वास्तव्य जसं जनतेचं प्रेरणास्थान झालं होतं, तसं कार्यकर्त्यांच्या विचारांची शाळा झाली होती। त्यावेळच्या मान्यवर व्यक्तींना, विचारवंतांना निवांतपणे अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा करण्याचं हे एक ठिकाण झालं होतं। आजही या वास्तूचा उपयोग विद्यार्थ्यांसाठीच केला जातोय। या ठिकाणी अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात। त्यासाठी स्मारक समिती आणि तळेगाव नगर परिषद पुस्तकांपासून सर्व मदत या विद्यार्थ्यांना करते। स्मारक समितीच्या माध्यमातून आणि नगर परिषदेच्या माध्यमातून भविष्यामध्ये या बंगल्याला एक राष्ट्रीय स्मारक करण्याचा मनोदय असल्यामुळे या निधीचा वापर या बंगल्याचं सुशोभीकरण करण्यासाठी, अद्ययावत स्टडी रूम, विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था आणि धम्मकार्य आणि सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य याच्यासाठी उपयुक्त अशा योजना राबवण्याचा संस्थेचा मनोदय आहे। ज्यांनी इथं 18 तास अभ्यास केला तसे मुलं प्रयत्न करतात आणि त्यांना एक नवीन ऊर्जा प्राप्त होते जे बाबासाहेबांच्या माध्यमातून मिळाली। हे जग सगळं बाबासाहेबांच्या कॉन्स्टिट्यूशनवर चाललेलं आहे। तसंच भारत देश पण आपला त्याच प्रगतीवर करतो। तसेच आपली मुलंसुद्धा इथून चांगले अधिकारी IAS IPS होण्याची प्रयत्न करत आहेत। सध्या या वास्तूचा ताबा तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडे आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षाचं निमित्त साधून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक तसंच सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या राज्यातील स्थळांचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। त्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती। या समितीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित 28 ठिकाणांचा विकास करण्याचा निर्णय घेतलाय। त्यात पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील बंगल्याचा समावेश आहे। त्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागानं सुमारे 1,11,76,000 रुपयांचा निधी मंजूर केलाय। त्यामुळे लवकरच काही अटी शर्ती पूर्ण केल्यानंतर या बंगल्याच्या सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा होईल। ज्या महामानवानं आपल्या मृतप्राय समाजाला जागवण्यासाठी भाषण, वृत्तपत्र आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून अखंड प्रबोधन केलं, त्या युगपुरुषाच्या क्रांतीसूर्याच्या वास्तव्यानं पावन झालेल्या वास्तूचं दर्शन एकदा तरी घ्यावं। ही वास्तू म्हणजे महाराष्ट्राचंच नव्हे तर साऱ्या देशवासियांचं श्रद्धास्थान आहे। खरं तर ही एक अशी वास्तू आहे ज्यांनी आपलं भारतीय संविधान लिहिलं ते बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे। आणि या तळेगावात येणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी एकदा तरी या वास्तूला आवर्जून भेट द्यावी। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह विशाल पाडाळे, झी मीडिया, तळेगाव।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खाजगी वस्तूंचं संग्रहालय नागपूर नजीकच्या चिंचोली इथं आहे. बाबासाहेबांनी देशाचं संविधान ज्या टाईपरायटरनं लिहिलं तो टाईपरायटर ते इतर दैनंदिन जीवनातील वस्तू या संग्रहालयात ठेवण्यात आल्यात. नागपूरजवळच्या चिंचोली इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खासगी वस्तूंचं एक आगळं वेगळं संग्रहालय साकारण्यात आलंय. बाबासाहेबांच्या निधनानंतर त्यांचे खासगी सचिव नानकचंद रत्तू यांनी सांभाळून ठेवलेल्या वस्तूंचा इथे संग्रह आहे. ज्यात 1956 साली धम्मदीक्षा सोहळ्यातील गौतम बुद्धांची मूर्ती, 150 कोट, कॅप, हॅट्स, पेन, चिमटे, खुर्ची, छडी आदींचा समावेश आहे. 1983 मध्ये 400 पेक्षा जास्त वस्तू नानकचंद रत्तू यांनी वामन गोडबोले यांना दिल्या. 1956ला नागपुरात पार पडलेल्या धर्मांतरण सोहळ्याची व्यवस्था वामनराव गोडबोले यांनी चोख सांभाळली होती. त्यामुळे बाबासाहेबांच्या वस्तू गोडबोलेच निष्ठेनं सांभाळू शकतात या विश्वासामुळेच रत्तू यांनी या सर्व वस्तू गोडबोलेंना सोपवल्या. तेव्हापासून बाबासाहेबांच्या अनमोल वस्तूंचा ठेवा या संग्रहालयात जपून ठेवण्यात आलाय. मन हरास वाटते, मन आपलं चांगलं वाटते, हरास आहे, पाहून मन भरून येते. का बरं मन? हां, डोळा भरून येते त्याला पाहू. त्याची कीर्ती लय उभा आहे, जगात कीर्ती करून गेले. दुनियासाठी, जीवासाठी नाही पण दुनियासाठी लय कष्ट केले त्याने. जे आजचे जे वस्तू आहे बाबासाहेबांच्या संग्रहित ते खरोखरच खूप छान आहे आणि मनाला असं एक म्हणजे त्या काळात घेऊन जातात आपल्याला की बाबासाहेबांनी म्हणजे किती त्या काळात म्हणजे एवढी अशी परिस्थिती असताना सुद्धा एवढं टाय असेल, त्यांचं म्हणजे भरपूर कोट असतील, त्यांचे बॅरिस्टर कोट असेल, या सर्व वस्तू म्हणजे खूपच छान आहेत आणि मनाला असं एक त्या काळात घेऊन जातं माणसाला. प्रत्येक वस्तूचा एक कालावधी असतो. त्या कालावधीनंतर वस्तू नष्ट व्हायला लागते. हीच वेळ या संग्रहालयातल्या वस्तूंवर देखील आली आहे. त्यामुळे या वस्तूंवर आता रासायनिक प्रक्रिया करून त्यांचं जतन करण्यात येत आहे. या वस्तू पाहून कसं बाबासाहेब एकदम म्हणजे डोळ्यासमोर आल्यासारखं वाटते. त्यांच्या वस्तू वगैरे पाहून हे मला संग्रहालयासारखं वाटते आणि ही जास्त काळ टिकून राहावं जेणेकरून आजची जी पिढी आहे त्यांना पण पाहता येईल, जेणेकरून आंबेडकरांची आठवण म्हणून शेवटपर्यंत त्यांनाही पाहता येईल म्हणून ही जास्त वेळपर्यंत तसंच त्यांचं एका म्हणजे सांभाळून ठेवावं. राज्य सरकारच्या अनुदानातून आता या ठिकाणी नवीन वस्तू संग्रहालय, ध्यान साधना केंद्र, प्रशिक्षण केंद्र, वाचनालय आणि निवासस्थान तयार होत आहे. आपण बघतोय की या ठिकाणी नवीन एक बाबासाहेबांचं वस्तू संग्रहालय, मास कम्युनिकेशनचे बिल्डिंग, मेडिटेशन सेंटर, धम्म प्रचारक प्रशिक्षण विद्यालयाची इमारत, मुलांसाठी राहण्यासाठी हॉस्टेल्स आणि टीचर स्टॉप या सर्व प्रकल्पाचे नवीन अंग आहेत. आणि मुख्य या प्रकल्पातील प्रमुख काम धम्म प्रचारक प्रशिक्षण विद्यालय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तू देशासाठी ऐतिहासिक वारसा आहे आणि हाच वारसा जपण्याचं काम शांतिवन येथील भारतीय बुद्धिस्ट परिषद करत आहे. तसंच या माध्यमातून बाबासाहेबांच्या आयुष्यातील संदर्भही समजणं इथे येणाऱ्या प्रत्येकाला शक्य होतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात वापरलेल्या तब्बल 400हून अधिक वस्तूंचा अनमोल ठेवा नागपूरच्या चिचोली येथील शांतिवनात जतन करून ठेवण्यात आलेला आहे. अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्यानंतर आता या वस्तूंचे आधुनिक पद्धतीने संवर्धन करण्याचं कार्य सुरू आहे. येणाऱ्या भावी पिढींना बाबासाहेब माहीत व्हावे हाच त्यामागचा एक महत्त्वाचा हेतू. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दिल्लीतल्या 26 अलीपूर रोड इथल्या महापरिनिर्वाण स्थळी त्यांच्या जीवन कार्याचा आणि योगदानाचा परिचय करून देणारं स्मारक उभारण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचं उद्घाटन झालं. या स्मारकाचा आढावा घेतला आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण ज्या ठिकाणी झालं ते स्थळ म्हणजे 26 अलीपूर रोड. हा बंगला आहे, हा बंगला राजस्थानच्या राजाचा आहे आणि या ठिकाणी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता की या ठिकाणी एक मोठी संपूर्ण एक संविधानचं पुस्तकाचा एक आकार तयार करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी बुद्धाची मूर्तीसुद्धा ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 7374 फुटाचं हे स्मारक आहे. 11 मीटर उंचीचा हा अशोक स्तंभ जो आहे तो 11 मीटर उंचीचा आहे.
की हा सर्वात उंच असा अशोक स्तंभ समजला जातो. आपण या स्मारकाच्या आतमध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की हा कशा प्रकारे एक घर जे आहे, राजवाडा जे आहे त्या पद्धतीनं हे उभारण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये काही चलचित्र आहेत, काही चित्रपटातील सीनसुद्धा आहेत आणि हे संपूर्ण सीन जे दाखवतात ते सयाजीराव गायकवाड यांच्यापासून कशा प्रकारे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी कशा प्रकारे मदत केलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये ज्यांनी मदत केलेली आहे त्या सर्वांचंच या ठिकाणी चित्रण दाखवण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता की तेव्हाच्या काळामधील बैलगाडी या ठिकाणी देण्यात, वाडे कशा प्रकारे होते ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आंबेडकर यांच्या चर्चा अनेक तज्ज्ञ लोकांशी होत होत्या आणि हे या ठिकाणी आपण पाहू शकतात की हे चर्चा करताना सुद्धा या ठिकाणी दाखवलेले आहेत. आणि त्याचबरोबर हा संपूर्ण सयाजीराव गायकवाड यांनी कशा प्रकारे सहकार्य केलं त्याचंसुद्धा एक वर्णन जे आहे ते दाखवण्यात आलेले आहे. कशा प्रकारे इतर गरिबांना अडवण्यात येत होतं अनेक ठिकाणी, ज्यांना कुठेही संधी मिळत नव्हती, अशा लोकांचा आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनलेले आहेत. आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळा ठेवण्यात आलेला आहे. हा ब्रांझचा पुतळा आहे आणि हा सर्वात मोठा पुतळा आहे असं सांगण्यात येत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की एक स्टॅच्यूसुद्धा बनवण्यात आलेला आहे. इथे सरदार वल्लभभाई पटेल आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि हे स्टॅच्यूमधून ते दाखवत आहेत की संविधानाची प्रत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू आहेत, हे संविधानाची प्रत जे आहेत ते प्रदान करत आहेत. आणि ज्या वेळेसच हे संविधान जे आहे, समिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नेमलेली आणि या समितीने जेव्हा संविधान तयार केलं तेव्हा हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द करण्यात आले आणि त्यानंतरच संविधान लागू करण्यात आलं होतं. हे संपूर्ण महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत की ज्या इतिहासामध्ये ठसा उमटलेल्या आहेत त्या घडामोडी संपूर्ण या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं हे 26 अलीपूरचं जे स्मारक आहे ते ऐतिहासिक ठरलेलं आहे आणि या सरकारच्या कालावधीमध्ये हे पूर्ण झालेलं आहे. देशभरातील लोक या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दर्शन घेऊ शकतात, त्यांचं कार्य जे आहे ते पाहू शकतात. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतल्या दादर इथल्या इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणारं आंतरराष्ट्रीय कीर्तीचं स्मारक नेमकं कसं असेल याबाबत प्रसिद्ध वास्तुविशारद शशी प्रभू यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदू मिल येथे येऊन स्मारकाच्या कामाची पाहणी केली आहे. आपल्यासोबत आहेत या स्मारकाची संपूर्ण जबाबदारी असलेले प्रसिद्ध वास्तुविशारद शशी प्रभू. सर, सांगाल की स्मारकाचं वैशिष्ट्य काय असेल आणि कुठल्या गोष्टींना तुम्ही प्राधान्य दिलेलं आहे, स्ट्रक्चर कसं असेल? स्मारक म्हणजे या व्यक्तिमत्वाला आदरांजली देणं होतं आणि आदरांजली देणं म्हणजे बाबासाहेबांना, म्हणजे आम्ही जो स्टॅच्यू करतो आहे हा माझ्या मते महाराष्ट्रात सर्वात उंच किंवा ना आपल्या हिंदुस्थानामध्ये, मला माहिती नाही वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू किती उंच आहे, पण जवळजवळ 100 मीटरच्या आसपास, म्हणजे साधारण 35 माळे उंच असलेला स्टॅच्यू बनतो आहे. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित कोणत्या बाबी या स्मारकामध्ये असतील, विशेषतः इमारती आणि त्यामध्ये बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन किंवा जो कालखंड आहे त्याची कशी एकूण मांडणी असेल? आम्ही एक म्युझियम करतो आहे, तिथे बाबासाहेबांचा आवाज लोकांना ऐकू येईल आणि टचपॅड मार्फत होणार आहे ते, आणि ते टचपॅड लोकांनी केल्यानंतर बाबासाहेब संवाद साधू शकतील. आज टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालेली आहे की लोकांना ठराविक प्रश्न आम्ही मांडू, पण ते प्रश्न विचारल्यानंतर त्यांना उत्तरं बाबासाहेबांच्या तोंडातनं अशी मिळतील, म्हणजे मुखातनं मिळतील. ह्या टेक्नॉलॉजी केल्यानंतर लोकांना एक आनंद होईल की बाबासाहेब काय होतं, व्यक्तिमत्व काय होतं, त्यांचं शिक्षण काय होतं, काय लेवल होतं, कॉन्स्टिट्यूशन कशी आपली तयार केली वगैरे. हा मुख्य प्रामुख्याने भाग आहे आणि एज्युकेशन असलं पाहिजे लोकांना. स्मारक म्हणजे नुसतं स्मारक आणि दर्शन घेऊन लोक जाणं नाही, म्हणून लायब्ररी आहे. लायब्ररी सर्व तऱ्हेची असणार, तिथे बुक्स ठेवलेली असणार. नंतर आम्ही एक ऑडिटोरियम करते आणि असे प्रामुख्याने विभाग आहेत, त्यामुळे लोक या त्या आल्यानंतर. आणि दुसरं म्हणजे अख्खं ग्रीन होतं, हे हिरवंगार होतं. तुम्ही आता फोटोग्राफी घेतली तुम्हाला कल्पना असेल. आणि ग्रीन ही स्पेस मुंबईमध्ये आता जवळजवळ राहिली नाही, हे सत्य आहे. तर त्या योगाने, या योगायोगाने आपण मुंबईमध्येही ग्रीन स्पेस तयार करतो. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंच की जास्तीत जास्त अनुयायी या स्मारकामध्ये दर्शनाच्या निमित्ताने किंवा इथल्या उपक्रमांच्या पाहणीच्या निमित्ताने सामावण्याचा प्रयत्न असेल. त्या बाबतीतली व्यवस्था कशी असेल?
तुम्ही बघितलं असेल या मॉडेलकडे जो पेडेस्टल आहे त्याच्यावरती जाणारा रस्ता आहे त्याची लांबी जवळ 750 मीटर आहे. म्हणजे जवळजवळ 1.25 किलोमीटर आपण धरूया. त्याच्यावरतीच माणसं जवळजवळ मी म्हटलं की आपला म्हणजे ज्या 6 डिसेंबरला गर्दी होते त्यावेळेला लोक रस्त्यावरती उभे राहतात. त्यांना आतमध्ये सामावून घेण्याची निदान मी 10 लाख म्हणणार नाही पण 3 ते 4 लाख लोक या स्मारकामध्ये येऊ शकतील, बसू शकतील अशी व्यवस्था केलेली. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आगरेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्तीसगडच्या दुर्गम नक्षलग्रस्त भागात आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पहिल्या आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलं. छत्तीसगडच्या बिजापूर इथं या आरोग्य केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. आयुष्यमान भारत योजना ही केवळ आरोग्य सेवा देण्यापुरती सीमित नाही तर आरोग्यपूर्ण ताकदवान असा नव्या भारताच्या निर्मितीसाठी लोकांना समाविष्ट करून घेण्यासाठी आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केलं. आदिवासी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिजापूर जिल्ह्यात जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरलेत. या जिल्ह्यात निर्माण गुडुम ते भानुप्रतापूर या नव्या रेल्वे मार्गाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला. रस्ते आणि पूल बांधण्याच्या विविध 1700 कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ देखील पंतप्रधानांनी यावेळी केला. तसंच बस्तरमध्ये इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी 40,000 किलोमीटरचे फायबर ऑप्टिक्स केबलचं जाळं पसरवण्यात येणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन देखील त्यांनी केलं. या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगडमध्ये निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भेटीला विशेष महत्त्व आहे. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा 4था छत्तीसगडचा दौरा आहे. या दौऱ्यानिमित्त त्यांनी काँग्रेसवर खरमरीत शब्दात टीका केली. बहुत बहुत आभार. बाबा साहब के नाम की गूंज में जो आशा जुड़ी है, जो आकांक्षा जुड़ी है, उसको भी मैं प्रणाम करता हूं. साथियों, हमारी सरकार ने श्यामा प्रसाद मुखर्जी अर्बन मिशन की शुरुआत छत्तीसगढ़ की धरती से की थी. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना का शुभारंभ भी इसी छत्तीसगढ़ की धरती से किया था. ये योजनाएं राष्ट्रीय स्तर पर देश की प्रगति को गति देने का काम कर रही है. आज जब मैं फिर एक बार छत्तीसगढ़ आया हूं तो आयुष्मान भारत योजना के पहले चरण और ग्राम स्वराज अभियान की शुरुआत करने के लिए आया हूं. केंद्र सरकार ने बीते 4 साल में जो भी योजनाएं गरीब, दलित, पीड़ित, शोषित, वंचित, पिछड़े, महिलाओं और आदिवासियों को ताकत देने के लिए बनाई है, उन योजनाओं का लाभ इन तबकों तक पहुंचे. इस अभियान से ये सुनिश्चित किया जा रहा है. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त देशभर महामानवाला अभिवादन करण्यात येते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनीही डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन केलं. नवी दिल्लीत संसद प्रांगणातील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. मात्र या कार्यक्रमात साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या संवादानं. यावेळी राहुल गांधी आणि अडवाणी यांच्यात गुप्तगू झाल्याचं पाहायला मिळालं. डिजिटल व्यवहार करण्यासाठी सरकारनं सुरू केलेलं भीम ॲप तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. भीम ॲप वापरणाऱ्यांना आजपासून कॅशबॅकची ऑफर मिळणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करण्यात आलेल्या या ॲपच्या माध्यमातून कॅशबॅक योजनांचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. या कॅशबॅकच्या ऑफरमधून ग्राहकांना महिन्याला 750 रुपये आणि व्यावसायिकांना 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकेल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी विद्यासागर राव, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी चैत्यभूमी इथं जाऊन महामानवाला अभिवादन केलं. डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी रात्रीपासूनच चैत्यभूमीवर आंबेडकर अनुयायांची गर्दी झाली आहे. मोठ्या संख्येनं आंबेडकर अनुयायी इथं आलेले आहेत. चैत्यभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता इथे कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीप्रमाणेच नागपूरच्या दीक्षाभूमीवर देखील भीमसागर लोटलाय. रात्रीपासून आंबेडकरांच्या अनुयायी मोठ्या संख्येनं दीक्षाभूमीवर दाखल झालेत. इथं होणारी मोठी गर्दी लक्षात घेता कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणात मदत करणाऱ्या बडोदे इथल्या सयाजीराव गायकवाड यांच्या नातसून राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड यांनीही दीक्षाभूमी इथं येऊन डॉक्टर आंबेडकरांना आदरांजली वाहिली. सगळ्यांना हक्क आणि समानता मिळावी हे बाबासाहेबांचं स्वप्न साकार व्हावं अशी इच्छा शुभांगिनी राजे गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केली. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नागपुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. बौद्ध विहारात सामूहिक प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलंय. ठिकठिकाणी रॅली आणि मिरवणूक काढण्यात येत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच देश प्रगतीच्या वाटेवर असल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूरच्या संविधान चौकातील डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आंबेडकर जयंतीच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. देशभरातून महामानवाला अभिवादन करण्यात येते. पाहूया या संदर्भातल्या काही बातम्या थोडक्यात. जळगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर भीमसैनिकांनी यावेळी ताल धरला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही यावेळी हातात लेझिम घेऊन नृत्य करण्याचा मोह आवरला नाही. जवळपास 15 ते 20 मिनिटं महाजन या शोभायात्रेत नृत्य करत असल्याचं पाहायला मिळालं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मुंबईतल्या घाटकोपरमधल्या रमाबाई नगरच्या तरुणांनी पूर्व द्रुतगती मार्गावरच्या सबवेचं रूप टपालटलं. बाबासाहेबांना आगळीवेगळी मानवंदना त्यांनी दिली. रमाबाई आंबेडकर नगर युथ फेडरेशनतर्फे अस्वच्छ सबवेला चित्ररूपातून सुंदर रूप देण्यात आले. संपूर्ण सबवे रंगात रंगवून त्यावर सामाजिक संदेश आणि उत्तम चित्र रेखाटण्यात आली आहेत. ठाण्यात रात्री 12 वाजता आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. कोर्ट नाक्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं दर्शन घेण्यासाठी भीमसैनिकांनी गर्दी केली होती. यावेळी डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आलं. नवी मुंबईतील डॉक्टर आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते. ऐरोली इथं उभारण्यात आलेल्या डॉक्टर आंबेडकर भवनाला महापालिकेकडून विद्युत रोषणाई करण्यात आली. पुण्यात देखील आंबेडकर जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. दांडेकर पुलावरील अखिल पानमळा वसाहत मित्रमंडळानं भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिकृती तयार केली. जपानमधील नॅनझाईन बुद्धिस्ट टेम्पल येथील बुद्धाच्या मूर्तीची ही प्रतिकृती आहे. तसंच इथल्याच अजिंक्य भीमज्योत मंडळानं कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाची प्रतिकृती साकारली. तिला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांनी गर्दी केली होती. औरंगाबादमध्ये देखील आज भडकल गेटवरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला हजारो नागरिकांनी अभिवादन केलं. यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरात डॉक्टर आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी रांगा लावल्या होत्या. आंबेडकर जयंतीनिमित्त संपूर्ण शहरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली. शहरातील विविध भागातून ढोल ताशे आणि डीजेच्या तालावर मिरवणुका काढण्यात आल्या. 19 किलो वजनाची डॉक्टर आंबेडकरांची चांदीची मूर्ती त्या मिरवणुकीतील आकर्षण ठरलं. सुमारे 50 चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी झाले होते. चंद्रपूरच्या मुख्य मार्गावर असलेल्या डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळपासूनच मोठी गर्दी झाली. शासकीय सोहळ्यात पोलीस बँडनं विशेष सलामी धून वाजवली. त्यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार नाना शामकुळे आणि महापौर उपस्थित होते. महामानवाला अभिवादन या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.